रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण मोठा चांगला प्रशस्त असा कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये बघितलं तर 2 कार पार्किंग आपल्याला नक्की मिळणार आहेत. आणि फ्लॅटचं लोकेशन जर बघितलं तर ढोकाळी कोलशेत रोडवरती वाधवा प्लॅटिनम नावाची 6 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. आणि तिथे ए विंग आणि बी विंग, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन सगळ्या सुखसुविधा असणारा हा फ्लॅट असणार आहे. ग्राउंड प्लस तशी बघितलं तर 29 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि तुमच्या हॉलमधनं बाकी बघितलं तर मग मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळतोय. समोर जर बघितलं तर हे समोर जे आहे ग्रँड सेंट्रल पार्क आहे, म्हणजे कल्पतरू, इमेन्सा, सनराईज, कल्पतरू पार्क सिटी जरी म्हटलं तरी चालेल. पुढं पिरामलची बिल्डिंग, इकडे दोस्तीची बिल्डिंग. आणि ह्या एकदम मेन रोड टचलाच असणारा हा वाधवा प्लॅटिनम नावाचा प्रोजेक्ट आहे 2 बिल्डिंगचा. आणि तिथेच हा फ्लॅट असणार आहे. तर जर आपण बाहेर जायचा विचार केला तर नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे. नॉर्थ फेसिंगचा आणि आतमध्ये साऊथचा फ्लॅट आहे. पण तुमचं घरामध्ये ऊन ते सगळं व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं नक्की येणार आहे. कारण की जर आपण घराच्या बाहेर आलो तुम्ही बघू शकता ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, समोरच्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि टोटल 1, 2 आणि 3 लिफ्ट पण असणार आहेत. जर तुम्ही घराच्या बाहेरचा जर बघितला 2-4 फ्लॅटच्या मधला एरिया, तो बाकी खूप मोठा आणि खूप प्रशस्त नक्की आहे. कारण तिथून इथपर्यंत अशी लांबलचक जागा तुम्हाला इथं नक्की मिळते. ह्या मालकांनी काम करताना सेफ्टी डोअर वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं गेलेला असणार आहे. घराच्यामध्ये आपण इन करतो, आतमध्ये आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हॉल बाकी 1 नंबर आहे. 6,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. तुम्ही बघू शकता इकडे ह्या साईडला जरी आला तर तुम्हाला चांगलं मोठं डायनिंग नक्की ह्या साईडला चांगल्या पद्धतीचं मिळतं. डायनिंगच्या नंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळणार आहे. आणि इकडनं घरामध्ये हवा वारं म्हणा किंवा मग उजेड म्हणा मात्र खूप सुंदर आणि चांगला नक्की असणार आहे. खरं तर इथं स्टँडिंग बाल्कनी पण दिले गेलेली असणार आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीच्या जर तुम्ही इकडनं बघितलं तर तुम्हाला असं चांगला व्ह्यू पण नक्की मिळणार आहे. सकाळचं ऊन तुम्हाला मिळणार आहे. इकडं जर बघितलं त्या हॉलमध्ये ह्या मालकांनी खरंच चांगल्या पद्धतीचं हे मंदिर बनवलेलं आहे. इकडं TV युनिटचं थोडंसं काम केलेलं आहे. आणि ह्या हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तर इथं मग मोठं चांगलं किचन आहे. जर या किचन बघितलं समस्त स्टोरेज म्हणा, मॉड्युलर किचन म्हणा, ते सगळं सुव्यवस्थित त्यांनी चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. इथं त्यांचं परत एक त्यांनी हे इथं आपल्याला हे पण इथं हाफ असं किचन टाईप तुम्हाला इथं दिलेलं आहे. वरती गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. मग इथे जर तुम्ही आलात मोठी अशी तुम्हाला चांगली मोठी एक ड्राय बाल्कनी दिलेली, कपडे सुकवणे म्हणा, मशीन लावणे म्हणा, हे सगळं तुमचं एकाच जागेवरती एका साईडला सगळं होऊ शकतं. आणि अधिक तसं जर बघितलं तर मग इथं स्टोरेज टाईप त्यांनी कव्हर घेतले. हे प्लंबिंगचं वगैरे जे काय असेल ते सगळं. याच्यासोबत 2 कार पार्किंग तुम्हाला मी सांगितलं. बिल्डिंगला तशी जर बघितलं तर OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे. त्याच्यामुळे तोही प्रश्न तुम्हाला उद्भवत नाही आहे. तुम्ही जर विचार केला कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचं तर कोणत्याही बँकेकडनं तुम्हाला लोन उपलब्ध मिळणार आहे. इथं हात धुण्यासाठी परत अशी वेगळी जागा आहे. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर इथे तुम्हाला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथं पण मिळणार आहे. आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथं परत एक कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमची साईज बाकी 1 नंबर आहे. मोठी साईज आहे, चांगल्या पद्धतीची साईज असणार आहे. आणि याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर हवा आणि उजेड वगैरे पण चांगला आहे. इकडे ह्या बेडरूममध्ये पूर्ण जर फिरून आपण ह्या साईडला परत आलो तर इथं तुम्हाला एक कपाट चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. याला काय करायची गरज नसणार आहे, कारण हे चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे. नंतर पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर एवढा मोठा पॅसेज तुम्हाला वेगळा असा मिळून जातो. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात इथं तुम्हाला वुडन फ्लोरिंग दिलेलं एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण इथं कपाट चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं आहे. थोडा इथं सनमायका चिटकावं लागणार आहे, पण बाकी सगळं टकाटक आहे. एक AC लागलेला आहे. नंतर इकडे जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं जर बघितलं मग मात्र ढोकाळी कोलशेत रोड तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीमधनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिसतो. कल्पतरू पार्क सिटीचं गेट वगैरे सगळं सुव्यवस्थित आणि चांगलं स्पष्ट तुमच्या घरामधनं तुम्हाला नक्की दिसतो. हवेशीर आणि उजेडशीर फ्लॅट हा असणार आहे. बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची तुम्हाला इथं मिळणार आहे खरं तसं बघितलं तर. आणि नंतर जर पुढे आलो तर इथं परत एक मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे खरोखर मोठं नक्की असणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यात पण साईजमध्ये काय कॉम्प्रोमाइज दिसत नाही. इथे पण चांगल्या पद्धतीचं तुम्हाला सजावट वगैरे असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पण हेही चांगल्या पद्धतीचं नक्की मिळणार आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर येणार आहोत, बेडरूमच्या बाहेर येणार आहोत, इथं परत ह्या बेडरूमला मात्र खूप हवा जास्त नक्की येत आहे. इथे आलात तर इथे इमिडिएटली तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं इकडं दिलं गेलेलं. याची पण साईज जर बघितली तर मोठी नक्की आहे. फ्लॅटमध्ये तसं बघितलं मला नाही वाटतं जास्त काही काम करायची गरज असणार आहे, कारण
ज्या ज्या गोष्टी आता सध्या आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या आहेत. नंतर हे बेडरूम आहे, ह्या बेडरूमची साईज बी अप्रतिम आहे, चांगल्या पद्धतीची आहे, मोठी आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशन मात्र ह्या बेडरूममध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे. कारण इकडे जर तुम्ही आलात तर इकडनं तुम्हाला जर तुम्ही असं इकडे बघितलं तर एव्हरेस्ट वर्ल्ड नावाचं प्रॉपर कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसते, खाली ॲम्युनिटीज तुम्हाला इकडनं प्रॉपरली दिसतात आणि अशा पद्धतीचं अशा पद्धतीची परत स्टँडिंग बाल्कनी त्या साईडनं पण आहे, ह्या साईडनं पण आहे आणि असा ढोकाळी कोळशे तोड वगैरे हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं क्लिअर दिसते. अशा पद्धतीचा हा खरं दरवाजा आपटला बघा, एवढी हवा आहे या फ्लॅटमध्ये. तर अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी ढोकाळी कोळशे रोडला वाजवा प्लॅटिनम नावाच्या बिल्डिंगमध्ये जर कोणी फ्लॅट बघत असतील तर त्यांच्यासाठी हा आपण ऑप्शन उपलब्ध केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खूप चांगला फ्लॅट आहे, वाजवा बिल्डर्सनं बनवलेला आहे. आणि राहिला प्रश्न आता किमतीचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता किंमत आपल्याला सांगताना तर 2,25,00,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. कारण 2 कार पार्किंग याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर 2,25,00,000मध्ये ते कमी करायला तयार आहेत. पण आता ते फ्लॅट आपल्याला पटला पाहिजे, सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे, मग मात्र ते निगोशिएशन होईल. राहिला प्रश्न लोन 10% डाऊन पेमेंट करा, 80% लोन घ्या, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे. पाण्याचा प्रॉब्लेम नाही, लाईटीचा प्रॉब्लेम इथे नसणार आहे. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळे घर आम्ही दाखवण्याचा रोज कार्यक्रम करतो आहे, जेणेकरून आमच्याकडनं तुम्हाला काही ना काही रोज मिळत राहावं. त्याच्यासाठी मात्र तुम्ही एक काम करा, तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त घरी बसून बघा. पटलं तर मग गाडी घेऊन इकडे या, नाही तर उगाच डिझेल लावायची काही गरज नसणार आहे. तर सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.